ओम साईराम. थोडा वेळ असं समजा की आपल्याला दुसऱ्या देशात पाठवलं गेले आणि आपल्याला त्या देशाच्या रूल्सप्रमाणे राहायचं आहे. आता तिथले रूल्स असे आहेत की तुम्ही तिथे 2 प्रकारची करन्सी कमवू शकता. एक प्रकारची करन्सी अशी आहे जी तिथेच उपयोगाला येईल आणि तिथेच सोडून यावी लागणार. ती आपल्यासोबत येऊ देणार नाही किंवा ती आणण्याची आपल्याला परवानगी नाही. आणि दुसऱ्या प्रकारची करन्सी अशी आहे जी आपल्याला तिथे असेपर्यंतही उपयोगाला येईल आणि तिथून आपल्या देशात येतानाही ती आपण सोबत आणू शकतो. मग प्रत्येकजण काय म्हणणार की जी आपल्या सोबत आपण आणू शकतो तीच आपण कमावणार, का तिथली तिथे कमवून ठेवायची आणि का रिकाम्या हाताने यायचं. मग आपलंही तसंच आहे. या जगात आपण दुसऱ्या देशातच आलोय आणि इथे जर आपण फक्त धन कमावले, फक्त पैसा कमावला तर तो इथेच राहणार, तो सोबत नेता येणार नाही. आणि भक्तिरूपी धन कमावले, नामस्मरण रूपी धन कमावले तर ते सर्वच्या सर्व आपल्या सोबत येणार आणि आपण आहे तोपर्यंत आपल्या मदतीलाही राहणार, त्याची मदत होणार, आपल्यावर ईश्वराची कृपादृष्टी राहणार. म्हणजे बघा किती फायदा आहे. मग आपण काय कमवायला पाहिजे? जे इथेच कामी पडणार असे धन की जे त्या देशात गेल्यावरही आपल्या सोबत राहणार असे धन. आपणच विचार करायचा. ओम साईराम.